Co-powered by Techno. माझ्यासोबत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। सरनाईक, मला सांगा की विविध कामांचं उद्घाटन आणि महाराजांचं पुतळेचं उद्घाटन हे झालं आणि भक्तिमय वातावरण भाईंदरमध्ये पाहायला मिळतं। नाही, मीरा भाईंदरच्या ह्या धर्तीवर पहिल्यांदाच एवढे सर्व धर्मगुरू जगद्गुरू सर्व ह्या ठिकाणी आलेत आणि मीरा भाईंदरचं वातावरण अतिशय भक्तिमय आज झालं होतं। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जवळजवळ 4 तास कार्यक्रमासाठी थांबले। त्यांनी सगळ्या महाराजांचं प्रवचन ऐकलं आणि त्याचबरोबर त्यांचे विचार ऐकले। प्रामुख्यानं गोमाताला राजमातेचा दर्जा देण्याचा जो मंत्रिमंडळाचा आज निर्णय आहे तो निर्णय सगळ्या शंकराचार्यांना त्यांनी सांगितलं आणि ते ऐकून त्यांनाही खूप आनंद झाला, कारण गेल्या अनेक वर्षांची तमाम हिंदू भक्तांची मागणी होती की गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा द्यावा, पण महाराष्ट्रापासून सुरुवात झाली आणि राज्यमातेचा दर्जा गोमातेला मिळालेला आहे। त्याचबरोबर विविध प्रकल्पांचं उद्घाटन आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं आणि प्रामुख्यानं महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पूर्ण MMR क्षेत्रामध्ये एवढा उंच आणि भव्य असं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुठेही नाही। आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं। उद्घाटन नव्हे, महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण आज ह्या ठिकाणी झालं। खरोखर एक शिवभक्त म्हणून मनापासून मुख्यमंत्र्यांचा आभार मानतो। प्रामुख्याने मीरा भाईंदर महानगरपालिकेचा सुद्धा आभार मानतो की अतिशय भव्य आणि मोठा पुतळा त्यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी उभारला आहे। शंकराचार्य जेव्हा उद्धव ठाकरेंना भेटलं होतं त्यांनी शिवसेना फुटीवर त्यांनी म्हटलं होतं की उद्धव ठाकरेबरोबर विश्वासघात झाला। त्याचा जिक्र त्यांनी मंचावर केला। त्यांनी केलं की एकदा मी महाराष्ट्रात आलो होतं तेव्हा सांगितलं होतं, आत्ता त्यांनी मंचावर त्यांनी सांगितलं। आता हे शंकराचार्यांचे विचार आहेत। त्यांनी आज मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला प्रभावित झाले आणि मुख्यमंत्री जो हिंदू आस्था आहे, हिंदूंबद्दल प्रेम आहे असा मुख्यमंत्री जर राज्याला ताबडतोब शंकराचार्यांच्या आणि हिंदू भक्तांच्या सांगण्यावरनं गोमातेच्या जे रक्षण करते त्यांच्या सांगण्यावरनं जर असा दर्जा देत असेल आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मंजुरी देत असतील, त्याला GR काढत असतील, तर त्यापेक्षा अजून शंकराचार्यांना काय हवं असतं। आणि ते प्रभावित झाले मुख्यमंत्र्यांच्या ह्या कृतीवरून आणि त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की फक्त गोमातेला राज्यमातेचा दर्जा देणं नाही तर महाराष्ट्राला उज्ज्वल परंपरा आहे आणि ह्या परंपरेबरोबर मुख्यमंत्री विविध विकास कामं करतात आणि स्वतःला त्यांनी ह्या सर्वसामान्य जनतेसाठी वाहून घेतलेलं आहे। ते बघून ते प्रभावित झाले आणि त्यांनी एक वाक्य वापरलं की ज्यावेळेस मला मुख्यमंत्र्यांचा निरोप आला की तुम्ही एक बाजू बघून निर्णय घेता, त्यावेळेस मी त्यांना सुद्धा संधी देण्याचं ठरवलं आणि मुख्यमंत्र्यांना संधी दिली आणि त्या संधीचं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोनं केलं। एकीकडे CMचं कौतुक शंकराचार्य व्यासपीठवर करत आहेत, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी टीका केलं। त्यांना भाजपचा दाढीवाला त्यांनी सांगितलं। नाही बघा, आता शेवटी हे सर्व मोठे नेते ते कोणाला काय म्हणतील याचा नेम नाही, कारण निवडणुका जवळ आल्यावर प्रत्येक टीका टिप्पणी होत राहतील। परंतु मी स्वतः 15 वर्ष ह्या शहराचा आमदार म्हणून काम करत असताना आज ज्या पद्धतीनं भक्तिमय वातावरण मीरा भाईंदर शहरामध्ये झालं, ज्या पद्धतीनं घोडबंदर किल्ला, आप्पासाहेब धर्माधिकारी सभागृह, म्युझिकल फाउंटन नवघर आणि त्याचबरोबर जरीमरी तलाव आणि प्रामुख्यानं हा अश्वारूढ पुतळा याचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं। माझ्याशिवाय मला असं वाटतं की आजच्या दिवसात तरी कोणी भाग्यवान माझ्या एवढा मीच आहे। धन्यवाद आमच्याशी बोलण्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश रमेश शर्मा, TV9 मराठी, मीरा भाईंदर। Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।